आणि एकीकडे पुरामुळे शेतीसह जमीनही वाहून गेली आहे आणि शेतकरी चिंतेत आहे, तर दुसरीकडे भंडाऱ्यातल्या प्रगतिशील शेतकऱ्यांनी झेंडूची शेती फुलवली आहे। प्रगतिशील शेतकरी अंकुश नंदनवार यांच्याकडे 13 एकरांची शेती आहे। यामधली 4 एकर शेती त्यांनी झेंडूसाठी लागवड केली आहे। गणेशोत्सव आणि नवरात्रीमध्ये झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते। आतापर्यंत त्यांना 1-1.5 लाखांचा फायदा झालाय, पण आता पाऊस पडतोय त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय। जवळपास 13 एकर शेती आहे। आम्ही त्यामध्ये 4 एकर बागायती आता लावलेली आहे। 4 एकर बागायतीमध्ये जवळपास पाऊण एकर क्षेत्रामध्ये झेंडू फूल लागवड केलेली आहे। तर आम्ही 6व्या-7व्या महिन्यामध्ये जवळपास झेंडूची लागवड केलेली आहे। त्यामध्ये आता गणेशजीपासून आपला तोडा चालू झालेला आहे। तेव्हापासून आता नवरात्र चालू आहे। नवरात्रामध्ये पण तोडा चालू आहे। जवळपास उत्पन्न 1 लाखापर्यंत झालेलं आहे।